झाडी डोंगर नदी नाही. नमस्कार मंडळी, मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण आज पार्ट 2 सिंहगडाचा आपण अपलोड केला आहे. तर हा पार्ट 1 आहे आणि हा शेवट देते, कारण खूप मोठा होता आणि तो एडिट करायला वेळ नव्हता आणि त्यामुळं मग आत्ता घेतलेला आहे. तर इथं आपण सिंहगडावर चाललेलो आहे आणि जो जाण्यासाठी रस्ता आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खूप छान वातावरण झालं होतं, कधी आपण इमॅजिन पण नव्हतं केलं इतकं छान लोणावळा किंवा महाबळेश्वरला असतं तसं इतकं छान वातावरण झालं होतं. म्हणजे शब्दात ते सांगू शकत नाही, ते इतकं म्हणजे धुकं झालतं, इतकं दाट पूर्ण दिसत नव्हतं. वरती गेल्यावर तर खूपच छान होतं. आणि इथं पहा की इथं एवढं काही धुकं बिकं काय नव्हतं, कारण खाली पाऊस पण नव्हता. पण वरती गेल्यावर इतकं छान वाटत होतं. आणि हे पहा, झाडं ग्रीन, इतकी छान ग्रीनरी होती की बापरे, डोळ्याचे पारणं फिटते नाही एवढं. घर आहेत का खाली? अरे आपण असाच रोड आहे घाट माथ्याचा. सापावनी जाताना एवढी वाकडी वळण आहे की जीव मुठीत धरून जावा लागतो. आणि गाडी असल्यावर तर जास्तच, आणि आपली असल्यावर तर जास्तच भीती वाटते, कारण आपला ड्रायव्हरवर आपला खूप पूर्ण विश्वास नसतो की दमाने चालतंय का फास्ट चालवतंय. आपण जास्त भीती वाटते आणि त्यामुळं असा जीव मुठीत धरून आम्ही चाललो होतो. आणि ती पुढचं निसर्ग इतकं छान होतं, त्यामुळं ते आपल्याला आकर्षित करत होतं, पुढं जाण्याची ओढ निर्माण करत होतं. तुला भीती नाही का वाटत आरू? हा, का बरं? पिण्यासारखं त्याला मोबाईलचा जास्त परिणाम आहे. कसलं छान दिसतंय मोबाईल मध्ये, माहितीये का? तुला एकदम समोर ढगात घुसली वाटतं की ढग बघ समोर बघ काय झालं? थोडस काय म्हणतो तुला ढग किती बघायचं तेवढं ढग बघ. ही पूर्ण ढगातच आहे ना. आपण उभी ढगात आलो होतो. पण ढगात ढग दिसते तुला नाव हे बघ. तो ढग बघायचं होतं तुला. खूप असे असते हातच नाही. मग ही काय हात तो हाताच लावतोय. बाहेर गेलास ना तो हातच आहे त्यात, ढगातच आहे सार नाव. बघ ते ढग म्हणजे ठिकड कोंढणपूर खालचं ढग आहेत ना. ही लागतात ना थोडे थोडे ना, थोडं लागतंय ना. इकडं तर किती. ये इकडे हे ढग ये इकडे चल पुढे चल. इकडे पुढं कॉर्नरला तिकडं चल. थोडं हे लागते.
हम्म. हम्म. मग ते दाखवतो ना तुला तेच दाखवायचंय मला आता तुला. हळू यार राव. अरे दमानी का दातात घुसतोय काय? बुट्टा खातानी गेली ती स्पाशिंग आहे त्याचं. अजून काय झालं? अजून 800 मीटर आले जवळ दादा. 1 किलोमीटर आहे. पाणी पाझरतोय. पाणी बाजार चढायचे त्यामुळे खातो एनर्जी घेतो का आपण आलो आता इथलं पॉइंटला तळावर. ठीक आहे इथंच.